आता 1.5 वर्ष झालं आम्ही सांगालो आम्हाला न्याय द्या न्याय द्या, आम्हाला न्याय भेटीच नाही. कलेक्टर साहेब आमची विनंती आहे तुम्हाला, आमच्या जागेवर जे घरचे त्यांचे एक 8-10 बायका आणि बाहेरचे एक 8-10 बायका होते, 10-15 बायका, ते कोण आहे, कशाला आले, कुठनं आले, ते निरोप घ्या. ते लोक कुठले बघा साहेब, त्यांच्यावर कारवाई करा. आमच्याकडे सगळं असून आम्हाला आतापर्यंत न्याय भेटी नाही. 1.5 वर्ष झालं आम्ही सगळीकडे हिंड आलो. उलटं आमच्यावरच अल्ट्रासिटी झाली, आम्हालाच मारले, आम्हाला न्याय आता पण भेटला नाही. चौकीला गेलं तर चौकीमध्ये बी साहेब लोक सांगायलेत तुम्ही जाऊन रिकामी घर घ्या. तिन्ही पण आम्हाला सहकार्य करायला, तुम्ही सगळं डॉक्युमेंट्स क्लिअर आहे, तुम्ही सोडू नका जावा. आम्ही जसं जागावर गेले आम्हाला हॉकीने मारालेत, रॉडाने मारालेत. बघा मला रॉडाने मारले, तिकडे आहे बघा फोटोमध्ये. 1 वर्ष झालं मारून, मला मारले, माझ्या भावाच्या मुलगाला मारले. आमच्या घरच्या लेकरांना सगळ्यांना बाहेर आणून टाकले रात्री 3 वाजता. ते पण कुठले बाहेरचे गुणगीर बायका, मॉन्स्टर बायका आणलेत. ते बायका कुठले काय नाही, कलेक्टर साहेब इन्क्वायरी करा. तुम्ही बघावलं की नाही, 3 दिवसांनी आम्ही उपोषणाला बसलं आहे. 5 भावाची फॅमिली आहे इकडं. आम्ही कामावर गेल्याशिवाय आमचं संसार चालत नाही साहेब. आम्ही गवंडी काम करून, बिगारी काम करून, टेम्पो चालवून, रिक्षा चालवून आमचं पोट भरून घेतो. आमचं भाऊ, आमच्या 5 भावाला जागा अडचण व्हाल ती म्हणून मन मोठा करून ते जागा घेतली. ते घेऊन आता काम चालू करावं म्हणून 3 महिने झाला मी राहून तिकडं राहिलो. रमजानच्या महिन्यामध्ये जाऊन घरात झोपलो, 3 वाजता आले, येऊन धडाधड आत घुसून आम्हाला मारहाण केले, काय काय केले साहेब. माझा मोबाईल गेला, मोबाईल काढून घेतले, सगळं काढून घेऊन बी आमचं आतापर्यंत आम्हाला न्याय भेटला नाही. कलेक्टर साहेब न्याय द्या, तुम्हाला विनंती आमची, बघा आमच्याकडं. मी सविता शहाजी भोसले. इथं चांद मदार चप्रबंद ह्या परिवारावर अन्याय झालेला आहे. त्यांचीच जागा आहे, काही गुंडगर्दी लोकांनी त्यांची जागा बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण त्यांच्याकडं पूर्ण डॉक्युमेंट्स त्यांचे क्लिअर आहेत सर. तर त्या जागेची चौकशी करून त्या गरिबांना त्यांची जागा भेटावी अशी आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देत आहे. महिलांवर अत्याचार झाला आहे म्हणून आम्ही त्या महिलांसाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. तर ह्या परिवाराला न्याय भेटला पाहिजे, एवढंच 2 शब्द मी सांगते. आम्ही 2 नंबर झोपडपट्टीमध्ये जागा घेतलं होतं सर. तिथं आमचे शेजारी राजू विलास पिरंगे, विजय विलास पिरंगे, ते आमचे शेजार राहत होते. त्याने आमची जागा बळकावण्याचे प्रयत्न केले. सर तिथं जागा आम्ही घेऊन 3 महिने आम्ही तिथं सगळं साफसफाई करून, सगळं शेडबीड मारून 3 महिने आम्ही तिथं राहिलो होतो. आम्हाला 3 महिन्यानंतर त्याने अचानक रात्री येऊन बायाला घेऊन आले. बायाला ते बाहेरच्या बायांना घेऊन येऊन आम्हाला मारहाण केले. मारहाण करून आम्हाला सगळं आमचे सामान वगैरे बाहेर फेकून आमची गाडी वगैरे तोडफोड केले. काढ तुझी गाडी इथून, जो अजून एकदा इथं पाय ठेवलं तर तुझं पाय मोडील बघ, असं आमच्यावर अत्याचार करू लागले सर. सर आम्हाला अजून ते बाहेरचे बायका आणले, ते आणले सर, त्याच्यावर चौकशी व्हायला पाहिजे. हे बाया कोण आहेत, कुठून आले, आमच्या जागेवर ह्याने काय करले ती, हे चौकशी व्हायला पाहिजे सर. सर माझ्याकडं सगळं कागदपत्र आहे, सगळं आहे सर. त्यांच्यापाशी काय आहे, काय पण नाही सर. तू बघ इथं जागाकडं दुबारा येऊन अजून एकदा येऊ नको, ही जागा आमची आहे ते आहे असं तक्रार घालायला सर आम्हाला. सर त्यांच्यापाशी काय नाही, त्याने शेजार राहते, त्याचं बाजू त्याचा प्लॉट दुसरा आहे, माझा प्लॉट दुसरा आहे. पाठीमागून दरवाजा काढले त्याने, पाठीमागून दरवाजा काढलेला सगळं फोटो वगैरे आहेत सर माझ्याकडे. सगळं माझ्याकडे हिरो आहेत. माझ्या घरला येऊन मारहाण करायची धमकी देते, ते देते, असं सगळं हे करायला सर. सर कलेक्टर साहेब माझी एवढी विनंती आहे की तुम्ही मला न्याय द्या. त्याचे कागदपत्र बघा, माझे कागदपत्र बघा.